राज्याच्या राजकारणात सर्वाधिक तापलेला मुद्दा म्हणजे शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन सत्ता स्थापन करणं। काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जात उद्धव ठाकरेंनी भाजपावर बरेच आरोप केले होते। मात्र आज माझाच्या खास कार्यक्रमात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी या घटनेसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केलाय। भाजपने उद्धव ठाकरेंना पहिली 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती। मात्र तरीही ठाकरेंनी भाजपसोबत कोणतीही चर्चा न करता राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला, असा खुलासा संजय शिरसाट यांनी केलाय। शिवसेना भाजपचं बहुमतात निवडून 19 निवडणूक झाले, बहुमतात आले होते। सगळेजण प्रयत्न करत होते। फक्त आडलं इथं होतं की 2.5 वर्षाचं काय, पहिले कुणाचे आणि दुसरे कुणाचे। अखेरला त्यांनी भाजपने, मी तुमच्या ह्या चॅनलवर सांगतोय, काय गप्पा मारत नाहीये, त्यांनी हे मान्य केलं, पहिले 2.5 वर्ष तुमचे। जोपर्यंत बसून आपण चर्चा करणार नाही आणि आमचं ठरलं असं प्रेस समोर सांगणार नाही, हे जनतेला कळेल कसं? एक माणूस तरी पाठवा। आणि हे शिंदे साहेब उद्धव साहेबांना सांगितलं, तुला जायचं तर तुझा। आता एखादा नेता जर असं जर मला बोलला, जर उद्या शिंदे साहेबांनी मला, तू शहाणा आहेस ना, तुला जायचं तुझा, मी कशाला जाईल? नाही गेले। संजय शिरसाट यांच्या या दाव्यावर दीपक केसरकर आणि सचिन अहिर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। फडणवीस साहेबांनी सुद्धा म्हटलेलं होतं की आपण 5-6 वेळा तरी फोन केला, म्हणून त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं हे मी सांगू शकणार नाही। परंतु युती ही नॅचरल युती होती आणि त्याच्यामुळे त्यांनी भाजपबरोबरच राहणं हे अधिक योग्य ठरलं असं मला वाटतं। मला असं वाटतं ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही, प्रवक्तेपदाचा स्वतंत्र कारभार त्यांच्याकडे असल्यामुळेच ती असे विधानं करतायत। ते विसरतायत की महायुतीमध्ये अजूनही भारतीय जनता पार्टीने कुठेही या गोष्टीचा दुजोरा केला नाही आणि मुळामध्ये आमचं म्हणणंच तेच होतं की दिलेला शब्द त्या लोकांनी पाळलेला नाहीये। आणि मला वाटते पहिला मिठाचा खडा हे टाकण्याचं काम त्यांनी त्यांच्या या वक्तव्याच्या माध्यमातून केलेलं आहे, असं म्हटलं तर अयोग्य होणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।